कांद्यापासून वांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पण सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून वांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचलाय, जो सवाल चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा 2000 चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर हे जाणून घेऊया। या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता कांद्याचा भाव 2000। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर आता प्राप्त करूया की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा 2000। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आणि इथून पुढे कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि कोणकोणत्या घडामोडी आहेत की ज्यांचा परिणाम इथून पुढे कांद्याच्या दरावरती होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग कांद्याचा बाजारभाव इथून पुढे कशा पद्धतीने राहू शकतो। चला या सर्व प्रश्नाची उत्तर आता इथं प्राप्त करून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला 700-800 रुपये प्रति क्विंटल पासून आता 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचली। जर आपण बघितलं तर मागच्या 2-4 दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली। जो सरासरी बाजारभाव 1000-1100 होता तो आता 1200-1300 पर्यंत पोहोचलाय। आता कांद्याच्या बाजारभावात झालेली ही सुधारणा टिकणार का आणि भविष्यात कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार हे आता तुम्हाला समजावून सांगतो। बघा मित्रांनो, आता सोशल मीडिया जो आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टी सर्वांना कळत आहेत। आता यंदाच्या वर्षी सुपर एल्निनो येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यामुळे कास्तकार बांधवांनी कांदा विक्रीसाठी हात हा आखडता घेतलाय। आता याच्यामुळे काय झाले की थोडासा पुरवठा हा कमी झालाय, त्याच्यामुळे मागच्या 2-3 दिवसात कांद्याच्या दरात थोडी सुधारणा झाली। आता तुम्हाला सांगतो अधिकृत याच्याबद्दल जी अपडेट आहे ती आपल्या IMD कडून म्हणजे इंडियन मेट डिपार्टमेंटकडून म्हणजे भारतीय हवामान खात्याकडून एक 15 एप्रिलच्या दरम्यान आपल्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्हाला सांगतो एल्निनो किंवा सुपर एल्निनोवरती जसा शिक्कामोर्तब झाला तसा कांद्याच्या बाजारभावाला जबरदस्त आधार मिळणार आहे। कारण एल्निनो किंवा सुपर एल्निनो हा घोषित झाला की समजून घ्यायचं की जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ कमी, त्याच्यामुळे खरीप हंगामातील कांदा उत्पादन तर कमी होणार पण त्याचबरोबर पाऊस कमी असल्यामुळे धरण तलाव हे जे ते कमी भरल्या जाणार, विहिरी बोरवेलला पाणी कमी राहणार, यामुळे रब्बी हंगामातील कांदा उत्पादन सुद्धा धोक्यात येणार। याच्यामुळे तुम्हाला सांगतो काय होणार की या ठिकाणी भविष्यामध्ये कांद्याच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आणि तसे बघायला गेलं तर चालू वर्षात कांद्याच्या उत्पादनात 11% घट ही वर्तवण्यात आली। म्हणजे यंदाच्या वर्षी ही कांदा उत्पादनात घट व पुढच्या वर्षी तर अधिक घट। याच्यामुळं मागणी व पुरवठ्यात इथून पुढे सातत्यानं आपल्याला गॅप निर्माण होताना दिसणार। भविष्यात कांदा महागणार म्हणून खरेदी करणारे कांदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी करणार म्हणून मागणी वाढणार आणि कास्तकार बांधव ज्यांच्याकडे कांदा चाळी ते जास्तीत जास्त कांदा चाळीमध्ये पाठवणार कारण त्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये कांदा भाव वाढणार आहेत। याच्यामुळे कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात 15 एप्रिल नंतर महागॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप 31 मे पर्यंत कांद्याच्या भावाला 100% 2000 पर्यंत पोहोचवणार आहे आणि तदनंतर जर कांद्याचा बाजारभाव हा जुलै-ऑगस्ट महिन्यात 3 ते 4000च्या दरम्यान पोहोचला आणि अनुकूल परिस्थितीत 5000च्या दरम्यान पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको। पण इथून पुढे सुसाट सुटणार आहे कांद्याची गाडी आणि 2000चा भाव मे महिन्यात तुम्हाला प्राप्त होण्याची आहे दाट शक्यता। अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर थोडं थांबा, विचार करा आणि आपल्यापाशी असणारा लो क्वालिटीचा कांदा, जोड कांदा जो की जास्त काळ टिकत नाही तो विकून टाका
जो टिकू शकतो तो साठवून ठेवा. तुमचं कांद्या बाबतीत भविष्य यंदा उज्ज्वल आहे, बस एवढंच मी सांगू शकतो. आणि आता तुमच्याकडे कांदा हा राहिला नाही, तर हा कांदा या ठिकाणी सोन्याच्या रूपात या ठिकाणी निर्मित झालाय. म्हणून सोनं सध्या पितळच्या भावात विक्री करू नका. हाच आपल्याला समर्पक व मार्मिक सल्ला. भविष्यात देशात कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.